30 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 10:30 वाजताच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग गावात माढा रोडवरील भोसले ट्रेडर्स या किराणा दुकान समोरील लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि वैराग गावात धिंड काढली। रायगड जिल्ह्यातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये भरदिवसा घरफोड्या करून नागरिकांना लुटणाऱ्या आंतरराज्य सराईट टोळीचा पर्दाफाश रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केलाय। या कारवाईत सुमारे 15,50,000 सोन्याचा ऐवज आणि 24 जिवंत बुलेट्स जप्त करण्यात आले आहेत। राज्य सरकारने बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनानंतर कर्जमाफी करणार असल्याचं जाहीर केलंय। त्यानंतर आज बच्चू कडू यांचं नागपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी राज्यातल्या विविध शेतकरी नेत्यांचं बच्चू कडूंनी कौतुक केलंय। सन 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिर्डी के साईबाबा चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारणारे अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल केले। त्यांच्यावर उपचारासाठी मोठा खर्च असल्याची माहिती शिर्डीतील नागरिकांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता 5 लाखांची रोख रक्कम पाठवून मदतीचा हात दिलाय। मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने 17 अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती। कारवाई दरम्यान रोहित आर्य याचा मृत्यू झाला। दरम्यान रोहित आर्य याच्या मृत्यूबाबत ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत। इतकेच नाही तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचंही सातपुते म्हणाले आहे। केंद्र शासनाकडून हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद मालाची हमी भावाने खरेदी केली जाणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी 30 ऑक्टोबर पासून सुरू झाली। राज्यात वकिलांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलाच्या मागणीसाठी राज्यातील उच्च न्यायालय, जिल्हा व तालुका न्यायालयातील विधिज्ञ न्यायालयातील कामकाजापासून सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी 1 दिवसासाठी अलिप्त राहणार आहेत। संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड झाले आहेत। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या आजारावर मात करण्यासाठी त्यांना गर्दीत न जाण्याचा तसेच बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय। त्यामुळेच पुढे काही महिने त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेता येणार नाही। पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीचे आंदोलन सुरू आहे। फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीची मागणी आहे। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एका मोठ्या दगडानं गाडीचं सनरूफ फोडलं आणि तो दगड महिलेच्या डोक्यावर पडला। यामुळे महिलेचं निधन झाल्याची घटना समोर आली आहे। ही हृदयद्रावक घटना माणगाव ताम्हिणी घाटावरील कोंडीथर गावाजवळ घडली आहे। ऑक्टोबर महिन्यात अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून चेक ऑलेट उपक्रमांतर्गत गोड चॉकलेटच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर बाबत जागरूकता करण्यात आली। यावेळी कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री तिस्का चोप्रांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मुंबईत 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची झाली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनलचं पारडं जड असल्याचं बोललं जात असलं तरी आमचा अजित पवार यांना विरोध नाही तर संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या कार्यशैलीला विरोध असल्याचं सांगत मोहोळ हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। वंदे मातरम न बोलण्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बोलताना आमदार अबू आझमी यांना इशारा देत डोक्यातील वाळवी काढण्याचं काम अबू आम्ही दाबून करू असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर अबू आझमी यांनी शेलारांवर पलटवार करत मी काहीतरी बोलावं जेणेकरून यांची दुकानदारी सुरू राहील असं म्हटलंय। जहाल नक्षल नेता आणि सेंट्रल कमिटी सदस्य कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ राजू दादा यांच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी शांतिप्रिया हिने केलेल्या सनसनाटी खुलाशाने संपूर्ण माओवादी संघटना हादरली आहे। नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या काही वरिष्ठ नेत्यांनीच माझ्या पतीची हत्या केली असा गंभीर आरोप तिने केलाय। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या मागणीनंतर आयोगाने ही कारवाई केली असून या मागणीला उत्तर देण्यासाठी आयोगाने उद्धव ठाकरेंना 2 वेळा नोटीस पाठवली होती, परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे जामीनपात्र वॉरंटची मागणी केली। मद्रास उच्च न्यायालयानं आधार कार्डबाबत महत्त्वाचं विधान केलंय। आधार कार्ड अपडेट करणे हा मूलभूत आणि कायदेशीर अधिकार आहे। त्यामुळे आधार कार्ड अपडेट करताना लोकांना अडचणी येऊ नयेत याची काळजी UIDAI ने घ्यावी असं न्यायालयानं म्हटलंय। 3 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। तेलंगण सरकारच्या मंत्रिमंडळात अझरुद्दीनचा मंत्री म्हणून समावेश झालाय। टीम इंडियाचा हा माजी कर्णधार आता काँग्रेस पक्षामध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं त्यांना पुष्पांजली वाहिली। त्यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली आणि राष्ट्रीय एकता दिवसाच्या परेडचे साक्षीदार बनले।
उत्तर प्रदेशातील 26 वर्षीय रजनीश प्रसाद या युवकाचा रात्री उशिरा एका पार्टीतून परतल्यानंतर संशयास्पद मृत्यू झालाय। या घटनेची माहिती कुटुंबाने पोलिसांना दिली। या प्रकरणात पोलिसांनी 3 मित्रांना ताब्यात घेत तपास सुरू केलाय। मोन्था वादळाचा सर्वात मोठा तडाखा तेलंगणाला बसलाय। मोन्था चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि संपूर्ण तेलंगणा राज्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय। जुन्या वारंगल जिल्ह्यातच 8 जणांचा मृत्यू झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी चाबहार बंदरातून निर्बंधातून सवलतीचा कालावधी वाढवलाय। अमेरिकी प्रतिबंधातून भारताला आता 6 महिन्यांची सूट मिळाली आहे। भारतीय कंपन्यांना याचा फायदा होईल। चाबहार बंदरावरील अमेरिकी सवलतीची मर्यादा 27 ऑक्टोबर रोजी समाप्त झाली होती। रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय। या हल्ल्यांमुळे संपूर्ण युक्रेनमध्ये वीज पुरवठा खंडित झाला। गेल्या 3 वर्षात रशियाने युक्रेनवर केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक आहे। अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। त्यांनी मिसिसिपीत विद्यार्थ्यांसमोर सांगितले की माझी पत्नी हिंदू आहे, पण मला आशा आहे की ख्रिश्चन धर्म स्वीकारेल। यामुळे वाद निर्माण झालाय। व्यावसायिक महाविद्यालयांमधील मॅनेजमेंट आणि NRI कोट्यातील विद्यार्थ्यांची माहिती आता शुल्क नियामक प्राधिकरणाकडे पाठवणे अनिवार्य झाले। या माहितीमुळे महाविद्यालयांच्या आर्थिक स्थितीचे योग्य मूल्यांकन होईल। यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात या विद्यार्थ्यांना शुल्क कमी मिळण्याची शक्यता आहे। शाळांनी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यापासून रोखल्यास कठोर कारवाईचा इशारा राज्य मंडळानं दिलाय। फी थकल्याचे किंवा इतर कारणास्तव विद्यार्थ्यांना अडवल्यास शाळांची मान्यता रद्द केली जाईल। यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेशात शहरी भागातील विद्यार्थ्यांचा कल वाढलाय। मात्र ग्रामीण भागातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहिल्यात। काही महाविद्यालयांमध्ये तर 10% कमी प्रवेश झाले आहे। SBI कार्डने त्यांच्या अनेक सेवा शुल्क आणि शुल्क संरचनांमध्ये बदल जाहीर केले आहेत, जे 1 नोव्हेंबर पासून लागू होतील। नवीन शुल्क शिक्षण पेमेंट, वॉलेट लोड आणि कार्ड रिप्लेसमेंट अशा काही विशिष्ट व्यवहारांवर लागू होतील। एकूणच ग्राहकांना पुढील महिन्यापासून काही विशिष्ट व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल। प्रसिद्ध डिझाईन प्लॅटफॉर्म कॅनव्हा आता AIच्या मदतीने क्रांतिकारी बदल घेऊन येत आहे। कंपनीनं वर्ल्ड फर्स्ट डिझाईन फोकस्ड AI मॉडेल विकसित केले असून त्यावर आधारित नवीन डिजिटल मार्केटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग साधनं लॉन्च केली आहेत। आसामी गायक जुबिंगरचं 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना बुडून निधन झालं। त्याच्या निधनानंतर त्याचे अनेक चाहते दुःखी झाले होते। आता त्यांचा रोई रोई बेनाले आज 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालाय। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवून टीम इंडियानं रविवारी होणाऱ्या फायनलचं तिकीट बुक केलंय। या विजयात टीम इंडियासाठी वंडर वुमन ठरली ती जोमिमा रोड्रिग्स। जोमिमा रोड्रिग्स विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकवायला भाग पाडले। मात्र भारताच्या विजयानंतर जेमिमा रोड्रिग्स ढसाढसा रडली। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।